नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एस के नर्सिंग एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण कालच एक व्हिडिओ बनवला होता. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरचे खासदार आहेत इम्तियाज जलील यांनी त्या ठिकाणी PLI सादर केली होती आणि PLI जी हायकोर्टात PLI सादर केली होती. त्यामध्ये त्यांनी जे विशेष उपचार रुग्णालय आहे छत्रपती संभाजीनगरमधील त्या ठिकाणी स्टाफची खूप कमतरता असल्यामुळं त्यांनी ती PLI हायकोर्टात सादर केली होती. तर त्या PLIच्या अनुषंगाने या ठिकाणी आज जे वैद्यकीय शिक्षण विभाग आहे त्यांनी त्या ठिकाणी 65 जे कॅन्डिडेट आहेत 2023च्या CETमधले त्यांना त्या ठिकाणी सिलेक्शन ऑर्डर दिलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या सिलेक्शन ऑर्डर म्हणजे कालच आपण या विषयावर एक व्हिडिओ बनवला होता, की जे 65 कॅन्डिडेट आहेत ज्यांनी त्यांच्या प्रिफरन्स फॉर्ममध्ये जे अतिविशेष उपचार रुग्णालय संभाजीनगर आहे त्यांनी टाकलेलं आहे. असे जे पहिले 65 विद्यार्थी आहेत त्यांना त्या ठिकाणी लवकरच त्या ठिकाणी नियुक्ती देण्यात येणार आहे. तर त्या अनुषंगाने आज वैद्यकीय शिक्षण विभागाने त्या ठिकाणी त्यांचे जे ऑर्डर आहेत त्या इश्यू त्या ठिकाणी केलेल्या आहेत. त्यांना त्या ठिकाणी त्या ऑर्डर आहेत काही दिवसात म्हणजे 4-5 दिवसात स्पीड पोस्टनी त्यांच्या पत्त्यावर त्या मिळणार आहेत. त्यानंतर ते लगेच त्या ठिकाणी जे अतिविशेष उपचार रुग्णालय आहे त्या ठिकाणी जाऊन जॉईन होऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे आणि आनंदाचा व्हिडिओ आहे ज्यामध्ये हे पहिले जे 65 विद्यार्थी आहेत त्यांना त्या ठिकाणी नियुक्ती मिळणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. थोडक्यात या ठिकाणी माहिती पाहू आपण, की नेमकं नियुक्ती आहे ती कशा प्रकारची असणार आहे, काय नियम व अटी यांच्या अधीन राहून ही नियुक्ती देण्यात आलेली आहे. तर हे महाराष्ट्र शासन आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन यांचं जे संचालनालय आहे यांच्यामार्फत ही ऑर्डर काढण्यात आलेली आहे. तुम्हाला ते माहीतच आहे. तर जो क्रमांक आहे त्या ठिकाणी दिलेला आहे. क्रमांक काय संशोधन व शैक्षणिक विभाग अधिपरिचारिका गट नियुक्ती आदेश या ठिकाणी जो नंबर आहे नियुक्ती आदेशाचा तो आउटवर्ड नंबर वगैरे सगळं आणि जी डेट आहे ती काय आहे 15/12/2023 ही डेट टाकलेली आहे. तर विषय काय आहे, कार्यालयीन आदेश आहेत. विषय सरळ सेवा अधिपरिचारिका गट संवर्गातील स्पर्धा परीक्षा 2023 अधिपरिचारिका या पदावर नियुक्ती पदस्थापना. तर ही अधिपरिचारिका पदावर ही काय आहे सरळ सेवेमार्फत डायरेक्ट नियुक्ती देण्यात आलेली आहे. तर नियुक्ती काय काय आहे या ठिकाणी पाहूया. संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांच्या अधीनस्थ संस्थांमधील गट तांत्रिक संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता सन 2023 स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आली होती. या परीक्षेच्या गुणवत्ता यादीतील खालील उमेदवारांची उपलब्ध रिक्त पदानुसार अधिपरिचारिका पदावरील वेतन श्रेणी S13 मध्ये 35,400 ते 1,12,400 या वेतन श्रेणीमध्ये या पदावर त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या संस्थेत निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून नियुक्ती करण्यात येत आहे. तर हे जे अधिपरिचारिका पद आहे त्याचं वेतन स्तर आहे किती आहे तो S13 मध्ये म्हणजे जे नवीन 7वा वेतन आयोग आहे त्याच्यामध्ये जो S13 स्तर आहे त्याच्यामध्ये 35,400 हे त्यांचं बेसिक असणार आहे. त्याला 35,400ला जो पहिला मंथचा जो तुमचा पगार आहे तो 35,400 प्लस जो सर्वात जो महागाई भत्ता आहे सध्या चालू तो तुम्ही ज्या सिटीमध्ये राहता त्या सिटीचा HRA वगैरे असं मिळून जे तुमचं अमाऊंट होतं ते तुम्हाला त्या ठिकाणी पगार मिळणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सांगितलेलं आहे की काय ही जी नियुक्ती आहे ती काय आहे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची. तर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची असं का लिहितात हे या ठिकाणी ही तुमची पर्मनंट भरती आहे. परंतु जे पहिला 2 वर्ष जो आहे तुमचा प्रोव्हिजन पिरियड त्या ठिकाणी असतो. तो प्रोव्हिजन पिरियड संपल्यानंतर तुम्हाला एक पर्मनंट ऑर्डर त्या ठिकाणी मिळत असते. त्यामुळं ही जी नियुक्तीवर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात असं त्या ठिकाणी दर्शवलेलं असतं. तर या ठिकाणी बघा तुम्ही पाहू शकता गुणवत्ता यादी क्रमांकामधील जे 8 नंबरला ज्यांचा SML आहे प्रियंका संजय सागवेकर ही जी विद्यार्थिनी आहे हिचा OBC प्रवर्गातून त्यांनी फॉर्म भरला होता किंवा OBC प्रवर्गाचे कॅन्डिडेट आहे. परंतु सिलेक्शन हे काय ओपन फिमेलमधून त्या ठिकाणी झालेलं आहे आणि नियुक्तीचे ठिकाण जे आहे किंवा संस्था आहे ते कोणतं आहे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल छत्रपती
संभाजीनगर या ठिकाणी जाऊन काय जॉईन व्हायचं आहे. तर या ठिकाणी आणखी नियम व अटी दिलेल्या आहेत, त्या शॉर्टमध्ये आपण तुम्हाला वाचून दाखवतो जेणेकरून तुम्हाला याची आयडिया येईल. तर जी पहिली जी अट आहे, सदर नियुक्ती स्वीकारून शासकीय सेवेत कार्यरत असताना आपणास अन्य कोणत्याही आस्थापनेवर नियुक्ती स्वीकारता येणार नाही. तर तुम्ही आता या ठिकाणी जॉईन झाल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणचा सगळा संपूर्ण जॉबला तुम्हाला रिझाईन द्यावं लागेल आणि ह्याच फक्त जॉबचं तुम्हाला त्या जॉईनिंग त्या ठिकाणी करावी लागणार आहे. म्हणजे दुसऱ्या ठिकाणी तुम्ही डबल जॉब करू शकत नाही. त्यानंतर आहे, सदर नियुक्ती स्वीकारताना भारतीय राज्यघटनेशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेणे व त्याचे काटेकोरपणे पालन करणे आपणावर बंधनकारक राहील. तर हे दुसरा महत्त्वाचा एक पॉईंट आहे. याच्यामध्ये राज्यघटनेशी एकनिष्ठ जे नियम आहेत, अटी आहेत, त्या नियम आणि अटी आणि जे भारतीय संविधान आहे त्याच्या काटेकोरपणे तुम्हाला त्या ठिकाणी पालन करावं लागेल त्या पदावर गेल्यानंतर. त्यानंतर आहे तिसरं, महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 मध्ये अंतर्भूत असलेले सर्व नियम तसेच त्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी सुधारित केलेले नियम शासन निर्णय बंधनकारक राहतील. तर नवीन जे शासन निर्णय निघतात किंवा 1979चे मधले जे अंतर्भूत नियम आहेत त्या सर्वांचं पालन तुम्हाला काटेकोरपणे करावे लागेल, असं देखील यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. उल्लंघन केल्यास शिस्तभंगाची कारवाई देखील होऊ शकते. त्यानंतर आहे एकपती पत्नी ह्यात असताना दुसरे लग्न करू नये व तिचे तसे निदर्शनास आल्यास नोकरीस अपात्र ठेवण्यात येईल. तर 2005 नंतर ज्यांना म्हणजे डबल लग्न किंवा एक पत्नी ह्यात असली तर दुसरं लग्न त्या ठिकाणी करू शकत नाही. तसं जर निदर्शनास आलं त्यांच्यात तर ते तुम्हाला नोकरीने अपात्र करू शकतात. त्यानंतर आहे 5वा नंबरचा जो नियम आहे ते, शासकीय नियमामध्ये विहित असलेल्या हिंदी, मराठी भाषा या नियुक्तीपूर्वी उत्तीर्ण केलेल्या नसतील अशा उमेदवारांना भाषा संचालनालयाची हिंदी मराठी भाषा परीक्षा नियुक्ती दिनांकापासून उत्तीर्ण होणे बंधनकारक राहील. अन्यथा सदर उमेदवाराची नियमानुसार वार्षिक वेतनवाढ रोखण्यात येईल. तर जे विद्यार्थी आहेत ज्यांचं समजा 10वी किंवा 12वीमध्ये हिंदी आणि मराठी या दोन्हीपैकी जो सब्जेक्ट झालेला नसेल किंवा त्यांचं उर्दू असेल किंवा एखाद्या विद्यार्थ्याचं संस्कृत असेल, पाली असेल, तर अशा विद्यार्थ्यांचं बऱ्याच वेळेस काय हिंदी झालेलं नसतं किंवा मराठी सब्जेक्ट आहे तो 10वी किंवा 12वीला झालेला नसतो. अशा विद्यार्थ्यांना जी भाषा संचालनालयाची मंडळ आहे त्यांची परीक्षा त्या ठिकाणी द्यावी लागते आणि ती परीक्षा 1 वर्षाच्या आत देणं गरजेचं आहे. नाहीतर तुमची जी वार्षिक वेतन वाढ असते 3% ती त्या ठिकाणी तुम्हाला दिली जाणार नाही, असं स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतर आहे शासन निर्णय क्रमांक प्रशिक्षण 200 हा नंबर दिलेला आहे. दिनांक 19/3/2023 2003 नुसार संगणक अर्हता म्हणजे MSCIT असणं देखील गरजेचं आहे. नाहीतर तुमचं जी वार्षिक वेतन वाढ आहे ती रोखण्यात येईल किंवा 1 वर्षाच्या आत तुम्हाला ते देखील प्रमाणपत्र जर तुमची MSCIT झाली नसेल तर ते करून देणं बंधनकारक आहे आणि त्याची नोंद तुम्हाला जो तुमचा सेवा पुस्तक आहे, सर्व्हिस बुक आहे त्याच्यामध्ये घ्यावी लागते. त्यानंतर आहे शासकीय कर्मचाऱ्याच्या बदल्याचे विधिनियम करण्यासाठीचा सन 2006चा बदल्यांचे अधिनियम क्रमांक 21 आपणावर बंधनकारक राहील. त्यानुसार संचालनाच्या वैद्यकीय शिक्षण संशोधन मुंबई यांच्या अधीनस्थ महाराष्ट्रातील कोणत्याही संस्थेमध्ये आपण प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यास पात्र आहात. तर या ठिकाणी जर तुमची प्रशासकीय कारणास्तव होणार असेल तर त्या नियमानुसार तुम्हाला 2006च्या नियमानुसार तुम्हाला त्या ठिकाणी बदली त्या ठिकाणी जॉईन होऊन त्या ठिकाणी सेवा देणं काय बंधनकारक असणार आहे. तुम्ही त्याला अपोज करू शकत नाही किंवा त्यासाठी कोर्टात जाऊ शकत नाही. परंतु यांनी कोणती प्रशासकीय बदली सांगितली आहे, विनंती बदली सांगितलेली नाही. तर विनंती बदली तुम्ही जेव्हा 5 वर्ष झाल्यानंतर नियमाप्रमाणे ज्या ठिकाणी पाहिजे आहे त्या ठिकाणी घेऊ शकता. त्यानंतरचा नियम आहे 8वा नंबरचा जो नियम आहे, शासकीय सेवेतून मुक्त व्हायचे असल्यास तशी लेखी पूर्वसूचना किमान 1 महिना आधी शासनास देणे आवश्यक आहे. तशी सूचना न दिल्यास नियमानुसार 1 महिन्याच्या मूळ वेतना इतकी रक्कम शासनाकडे भरावी लागेल. तर या ठिकाणी जर तुम्हाला जर पुढे दुसरी नोकरी लागली असेल किंवा दुसरा जॉब लागला असेल तर तुम्हाला जर सोडून जायचं असेल तर 1 महिना अगोदर तुम्हाला पूर्वसूचना त्या संस्था चालक आहे त्यांना देणं गरजेचं आहे, डीनला देणं गरजेचं आहे. नाहीतर तुमचं जे मूळ वेतन आहे त्याचं तेवढी 1 महिन्याच्या मूळ वेतन एवढी किंमत त्या ठिकाणी वसूल केली जाणार आहे किंवा दिली जाणार नाही. कर्तव्यावर रुजू झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. तर तुम्ही जॉईन झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत तुम्ही
तुमचं जे फिजिकल फिटनेस आहे त्याच्याबरोबर मेंटल फिटनेस आहे, हे जे प्रमाणपत्र आहे तुम्ही जॉईन झालेलं लगेच मेडिकल बोर्डला त्या ठिकाणी तुमचं मेडिकल करून घेतात, त्यामुळे ह्याचा काही प्रश्न त्या ठिकाणी येणार नाही. त्यानंतरचं आहे पॉईंट नंबर 10, उमेदवारांची नियुक्ती त्यांच्या पूर्वचारित्र्याची पडताळणी करण्यापूर्वी करण्यात येणार असल्यामुळे उमेदवाराच्या वर्तणुकीचा पोलीस अहवाल समाधानकारक असला पाहिजे. पोलीस अहवाल असमाधानकारक आढळल्यास कोणत्याही पूर्वसूचना न देता नियुक्ती तत्काळ समाप्त करण्यात येईल. तर तुमचं चारित्र्य पडताळणी केली जाते तुम्ही जॉईन केल्यानंतर. तर जे पोलीस आहे तुमचं जे तुमचं गाव आहे जे पोलीस स्टेशनच्या अंडर येतं, त्या पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी तिथून एक फॉर्म भेटतो. तो फॉर्म गुपितरित्या म्हणजे पोस्टाने त्या ठिकाणी येत असतो आणि तुमच्यावर काही खटले दाखल आहेत का किंवा कोणताही केसेस वगैरे तुमच्यावर चलत आहे का, हे सगळं तपासणी त्या ठिकाणी केली जाते. आणि त्याच्यात जर तुम्ही दोषी आढळत असाल किंवा एखादी तुमच्यावर केस असेल काय असेल तर तुमचं जी सेवा आहे ती तत्काळ समाप्त करण्यात येते आणि जर काही नसेल तर काही प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर आहे नियुक्ती स्वीकारण्यासाठी कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता, दैनंदिन भत्ता दिला जाणार नाही. म्हणजे नियुक्ती स्वीकारण्याकरिता कोणत्याही प्रकारचे तुम्हाला भत्ता दिला जाणार नाही. त्याचबरोबर महाराष्ट्र शासन वित्त विभाग मुंबई यांचा शासन निर्णय दिलेला आहे दिनांक 31/10/2005 आणि राज्य शासनाच्या सेवेत 1/11/2005 नंतर रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी नवीन परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना आहे. म्हणजे जी नवीन योजना आहे NPS नॅशनल पेन्शन स्कीम, ही त्या ठिकाणी चालू आहे आणि तथा राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आलेली आहे. त्यात नमूद केलेल्या सर्व अटी आपणास बंधनकारक राहतील. तर ज्या अटी आहेत म्हणजे तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट सांगून दिलेलं आहे की तुम्ही ह्या जुन्या पेन्शन जी आता मागणी चालू आहे ती मागणीच्या ऐवजी तुम्हाला काय त्या ठिकाणी जी नवीन पेन्शन योजना आहे तीच राहणार आहे आणि ती तुम्हाला बंधनकारक राहणार आहे. त्यानंतर आहे सदरची नियुक्ती कार्यालयास आपण सादर केलेल्या अभिलेखानुसार नियुक्तीस पात्र असल्याचे दिसून आल्यामुळे देण्यात येत आहे. सदर नियुक्ती दरम्यान सादर केलेली प्रमाणपत्रे खोटी, चुकीचे अथवा अपात्र ठरणारे असल्यास भविष्याच्या निष्पन्न झाल्यास आपली सदर नियुक्ती कोणतीही पूर्वसूचना न देता रद्द करणे. म्हणजे जे तुमची जी नियुक्ती आहे ती तुम्ही दाखवलेल्या डॉक्युमेंटनुसार त्यानुसार त्या ठिकाणी करण्यात आले, परंतु भविष्यामध्ये जर तुमचे एखादा डॉक्युमेंट त्या ठिकाणी फ्रॉड असेल किंवा खोटं असेल असं जर त्यांना समजलं निदर्शनास आलं तर त्या ठिकाणी तुमची नियुक्ती त्या ठिकाणी रद्द करू शकतात ते. त्यानंतर आहे दिनांक 28/3/2005 रोजी अगर त्यानंतर 2पेक्षा अधिक अपत्य असल्यास म्हणजे 2 आणि 2पेक्षा अधिक अपत्य असले 2पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्यांना त्या ठिकाणी नियुक्ती कॅन्सल करू शकतात. 15 नंबरचा जो मुद्दा आहे, सदर नियुक्ती आपणास सामाजिक आरक्षणाअंतर्गत मिळाली असेल तर कर्तव्यावर रुजू झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. तर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. जर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट दिलेलं नसेल तर तुम्हाला 6 महिन्याच्या अगोदर ते कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देणं गरजेचं किंवा बंधनकारक राहणार आहे. जर तुम्ही दिलं नाही किंवा ते जर खोटं प्रमाणपत्र जर असेल तर त्या ठिकाणी तुमची नियुक्ती ते रद्द करू शकतात. त्यानंतर आहे 16वा जो पॉईंट आहे, शासन नियमानुसार अधिपरिचारिका पदाकरिता 2 वर्षाचा परीक्षा कालावधी आपणास लागू राहील. परीक्षावधी कालावधीमध्ये आपण विनापरवानगी गैरहजर राहिल्यास अथवा गैरवर्तणूक केल्यास आपणास कोणतीही पूर्वसूचना न देता आपली सेवा तत्काळ रद्द करणे. तर 2 वर्षाचा जो प्रोव्हिजन पिरियड आहे तो असणार आहे आणि त्या प्रोव्हिजन पिरियडमध्ये तुम्ही विनापरवाने गैरहजर राहू शकत नाही आणि गैरवर्तणूक जास्त करू शकत नाही. असं जर निदर्शनास आलं त्यांच्या तर ते कोणत्याही पूर्वसूचना न देता त्या ठिकाणी तुम्हाला तुमची सेवा समाप्त करू शकतात. त्यानंतर आहे 17 नंबरचा पॉईंट, अधिपरिचारिका पदावर नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा ज्येष्ठता यादी ही त्यांच्या परीक्षेच्या गुणवत्ता क्रमांकानुसार राहील. तर हा एक 17 नंबरचा महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे. हे खूप महत्त्वाचं राहणार आहे विद्यार्थ्यांना, कारण आता जे तुम्ही पाहिलं की जे SML नंबरनुसार ज्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये छत्रपती संभाजीनगर जे अतिविशेषोपचार रुग्णालय टाकले आहे त्यांच्याच ह्या फक्त नियुक्त्या असणार आहेत. त्यामुळं जे चांगले मार्क ह्यांच्यापेक्षा जास्त मार्क पडलेले विद्यार्थी देखील मागं राहू शकतात मग किंवा त्यांना नियुक्ती नाही भेटलेली. तर SML नंबर म्हणजे सिनियरिटी जी लिस्ट आहे त्या सिनियरिटी लिस्टमध्ये मागं पुढे होऊ शकतं. त्यामुळे ह्यांनी ही अट आणि किंवा ही पूर्वीपासूनच अट आहे, काही दिवस ती यूज केली जात नव्हती, परंतु ही जी अट आहे ती टाकलेली आहे की ज्यांचं ह्या CETमध्ये ज्यांचे मार्क जास्त आहेत तो जो कॅन्डिडेट आहे तो त्या ठिकाणी ज्येष्ठता यादीमध्ये 1 नंबरला किंवा वरती असणार आहे. त्यानंतर
18 नंबरचा जो पॉईंट आहे, सदरील आदेश मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत नियुक्तीच्या ठिकाणी कर्तव्य रुजू व्हावे, अन्यथा आपणास शासनाची सेवेची आवश्यकता नाही असे समजून आपली नियुक्ती रद्द करण्यात येईल. तर तुम्हाला नियुक्ती किंवा हे नियुक्तीपत्र भेटल्यापासून 30 दिवसाच्या आत त्या ठिकाणी जॉईन जो संस्था दिलेली आहे त्या ठिकाणी जॉईन होणं गरजेचं आहे. आणि त्या ठिकाणी जर तुम्ही 30 दिवसाच्या आत जॉईन नाही झाली तर तुमची नियुक्ती त्या ठिकाणी रद्द करण्यात येणार आहे. तदनंतर आपला नियुक्तीचा कोणत्याही प्रकारे म्हणजे तुम्हाला त्याची हक्क धरला जाणार नाही याची सर्वांनी नोंद घेणं गरजेचं आहे. तर हे जे आयुक्त आहेत वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन आणि आयुषचे, त्यांच्या सहीनुसार ही ऑर्डर काढण्यात आलेल्या आहेत. तर ही जी ऑर्डर आहे, हे जे कॅन्डिडेट आहेत संजय प्रियंका संजय सांगवेकर यांना त्यांच्या जो पत्ता आहे त्याच्यावर देखील ते पाठवणार आहेत. त्याची प्रत जे आहेत ते अधिष्ठाता जे आहेत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे छत्रपती संभाजीनगरचे ते कोषागार अधिकारी छत्रपती संभाजीनगर निवड नसते गोपनीय अशा ठिकाणी अशा प्रकारची ही ऑर्डर आहे. अशाच ऑर्डर सगळ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहेत. तर हे ऑर्डर घेऊन तुम्ही जॉईन व्हायचं आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांच्या देखील लवकरच त्या ठिकाणी ऑर्डर मिळणार आहेत. बाकीचे जे विद्यार्थी आहेत ज्यांनी दुसऱ्या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत, परंतु या ठिकाणी PLI दाखल केल्यामुळे कोर्टात केस असल्यामुळे हे लवकरात लवकर यांना वेळेच्या म्हणजे सगळ्यासोबत नियुक्ती न देता वेगळ्या लवकरच नियुक्त्या या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. तर असे हे नंबर 2चा विद्यार्थी आहे. असे सगळ्या विद्यार्थ्याच्या एकूण जे 65 विद्यार्थी आहेत त्यांच्या नियुक्त्या त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत.